नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की फक्त याच शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. पारंपरिक सरसकट कर्जमाफीऐवजी आता निकषांधारित एक पात्रतेच्या आधारावर कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. हा नवीन धोरणाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली होती व गेल्या अनेक वर्षांपासून भारतात आणि महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा वारंवार राजकीय चर्चेत विषय बनतो. राज्य आणि केंद्र सरकारने अनेकदा मोठ्या प्रमाणावर कर्जमाफ्या जाहीर केल्या आहेत. मात्र या सरसकट कर्जमाफीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मुख्य समस्या अशी आहे की या धोरणांमुळे खरोखरच गरजू आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच अपेक्षित फायदा मिळत नाही. त्याचवेळी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले शेतकरी या योजनेचा गैरफायदा घेतात. त्यामुळे राज्याच्या खजिन्यावर अनावश्यक भार पडतो आणि न्याय वितरण होत नाही. सरसकट कर्जमाफीमुळे आणखी एक समस्या निर्माण होते, ती म्हणजेच की कर्ज अनुशासनाची. जेव्हा शेतकऱ्यांना माहीत असते की कर्जमाफी होणार आहे, तेव्हा काही जण जाणून बुजून कर्जाची परतफेड करत नाही. यामुळे बँकिंग व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. या पार्श्वभूमीवरती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक महत्त्वपूर्ण आंदोलन केले होते. त्यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थानाजवळ बेमुदत अन्नत्याग सुरू केला होता. या आंदोलनाचे उद्दिष्ट होते की शेतकरी कर्जमाफी आणि इतर 17 मागण्या मान्य करण्यासाठी. श्री बच्चू कडू यांनी आंदोलन फक्त राजकीय नाटक नव्हते, तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या समस्यासाठी केलेले संघर्ष होता. त्यांनी आपले आरोग्य धोक्यात घालून या मुद्द्यावर भूमिका घेतली. या आंदोलनाचा परिणाम असा झाला की सरकारला या विषयावर गंभीरपणे विचार करावा लागला. आंदोलनाच्या 6व्या दिवशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः श्री बच्चू कडू ची भेट घेतली. या भेटीत केवळ औपचारिक संवाद नाही, तर ठोस चर्चा झाली. मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तत्काळ फोनवर संपर्क साधला आणि या विषयावर तातडीने कारवाई करण्याची सांगितली आहे. महसूल मंत्र्यांनी जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार आता कर्जमाफी करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन करणार आहे, जी वर्गवारी तयार करून निकषावरती आधारित कर्जमाफीची शिफारस करेल. या समितीचे काम असे असणार आहे की ती प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक स्थिती, जमिनीचे क्षेत्रफळ, कृषी उत्पन्न, कुटुंबाची परिस्थिती आणि इतर संबंधित घटकांचा अभ्यास करणार आहे. या सर्व बाबींचे विश्लेषण करून खरोखर मदतीने गरज असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार होणार आहे. या नवीन पद्धतीने आयकर भरणारे शेतकरी, उच्च उत्पन्न घेणारे शेतकरी, मोठ्या प्रमाणावर जमीन असलेले शेतकरी, इतर व्यवसायात गुंतलेले शेतकरी त्यांना कर्जमाफीच्या यादीतून वगळण्यात येणार आहे. यामुळे केवळ खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. धन्यवाद.